हाय फ्रेंड्स, मी गौरी वालेकर. तर मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये गुड्डी बाही म्हणजेच फुग्याची बाही कशी कट करायची ते एकदम सोप्या पद्धतीमध्ये सांगणार आहे. तर मी सुरुवातीला हे अस्तरचं कापड हे 4 फोल्ड असं घेतलं आहे, म्हणजे डबल फोल्ड घेतला आहे. अशा पद्धतीने त्याची चार बाजू तयार झाली आहे. अशा पद्धतीने आपल्याला 3.5 इंचाची बाही तयार करायची आहे. तर आपण त्यामध्ये 1/4 इंच एक्स्ट्रा मिळवणार आहे. अशा पद्धतीने आपण 4.25 इंचावर मार्किंग करून घेणार आहे. आणि ती मार्किंग केल्यावर आपण त्याचा एक बॉक्स तयार करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण 4.25 इंचावर मार्किंग करून बॉक्स करून घेतला आहे. त्यानंतर आपण 5 इंच इतपत चुन्या देऊन घेणार आहे. त्यामुळे 5 इंचाच्या चुन्या ह्या गुड्डी बाहीला सफिशियंट असतात. त्यामुळे आपल्या या बाहीची कॅप हाईट ही आपली 4.25 इंच पूर्ण उंची आहे. तर आपण त्याचे निम्म करून तिथे एक मार्किंग करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण साध्या बाहीचा आकार देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने आपली ही साधी बाही तयार झाली आहे. त्यापुढे आपण 5 इंच एक्स्ट्रा घेतला आहे. त्यासाठी आपण तिथे चुन्या देऊन घेणार आहोत. त्यानंतर आपल्याला अर्धा इंचाचं एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं आहे. तिथे आपला छान असा पोप तयार होणार आहे. अशा पद्धतीने आपण अर्धा इंचावर पण अशा पद्धतीने आपल्या बाहीला छान असा आकार तयार. त्यानंतर आपल्याला अस्तरचं कापड हे कमी पडत असल्यामुळे आपण तिथे जॉईंट देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने आपण तिथे जॉईंट देऊन घेणार आहे आणि नंतर आपण बाहीला पुढचा आकार पण कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण ही बाहीची कटिंग करून घेऊ आणि पुढचा भाग हा आपण नंतर कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण पूर्ण बाही ही व्यवस्थित कट करून घेऊ. त्यामुळे आपली पफची गुड्डी बाही एकदम छान तयार होईल. अशा पद्धतीने आपण त्या बाहीला पण जॉईंट देऊन घेणार आहे. नंतर त्यामध्ये सेंटरला एक कट देऊन घेणार आहे. त्या सेंटरला कट दिल्यामुळे आपल्याला बाही जोडताना एकदम सोपी पडते. आपण 5 इंचावर मार्किंग केली आहे, तिथे पण आपण कट देऊन घेतला आहे. अशा पद्धतीने मग आपल्याला दुसऱ्या बाजूने पण त्या कटवर व्यवस्थित अशी लाईन मारून घेतली आहे. त्यामुळे आपल्याला दोन्ही बाजूने 5-5 इंच घेऊन अशा 10 इंचपर्यंत आपल्याला चुन्या देऊन घ्यायच्या आहे. अशा पद्धतीने आपण दोन्ही बाजूनी पण चुन्या देऊन घेणार आहे आणि कडेला अस्तरच्या कापडाला जॉईंट देऊन घेणार आहे. अशा प्रकारे आपली बाहीची कटिंग आणि अस्तरची कटिंग पण झाली आहे. त्यानंतर आपण छान अशी गुड्डी बाही तयार करून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण अस्तरवर 5-5 इंच अशी मार्किंग करून घेतली आहे. अशीच मार्किंग मी दुसऱ्या बाजूने पण व्यवस्थित अशी करून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मध्य काढून घेतला आहे आणि तिथे पण 5-5 इंचावर मार्किंग करून घेतली आहे आणि आपण त्या 5-5-10 इंचाच्या चुन्या आपण त्या देऊन घेणार आहे. अशा पद्धतीने मी त्या अस्तरचं कापड आणि पिसाचं कापड हे पूर्ण पॅक करून घेतलं आहे. दोन्ही बाहीसाठी आपण ते दोन्ही पण कापड आणि अस्तर हे पॅक करून घेतलं आहे. त्यानंतर आपण ते एक्स्ट्रा राहिलेलं पिसाचं कापड हे कट करून घेणार आहे. व्यवस्थित असं फिनिशिंगमध्ये आपण ते कापड कट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपली ही अस्तर जॉईंट आणि पिसाचं कापड पण जॉईंट करून झालं आहे. त्यानंतर आपण अशा खालच्या बाजूने अशा प्लेट्स टाकून घेणार आहे. व्यवस्थित अशा हळूहळू छोटे आपण चुन्या टाकून घेणार आहे. त्यामुळे आपली पफची बाही पण छान तयार होईल. अशा पद्धतीने आपण छोट्या चुन्या ह्या खालच्या बाजूने देऊन घेणार आहे. आपण या चुन्या खालच्या बाजूने देऊन घेतल्या आहे, त्याच्या उलट्या दिशेने आपण वरच्या चुन्या देऊन घेणार आहोत. अशा पद्धतीने त्याच्या विरुद्ध दिशेने आपण वरच्या चुन्या देऊन घेणार आहे. त्यामुळे आपला पफ पण छान तयार होईल. अशा पद्धतीने आपण वरच्या पण चुन्या व्यवस्थित अशा देऊन घेतल्या आहे. त्यामुळे आपली बाही पण छान तयार होणार आहे. तर आपण खालच्या बाजूने व्यवस्थित असा काठ जोडून घेऊ. अशा पद्धतीने आपल्या ब्लाऊज पीसला हा असा काठ आला होता. त्यामुळे आपण त्या बाहीचं सेंटर काढून घेतला आहे. व्यवस्थित असं सेंटर काढून घेतला आहे आणि तिथे आपण खडून अशी मार्किंग करून घेतली आहे. खालच्या आणि वरच्या बाजूने पण आपण मार्किंग करून घेतले. त्यानंतर जे काठ आला आहे तेव्हा आपण काठ व्यवस्थित असा फिनिशिंगमध्ये जॉईंट करून घेणार आहे. अशा पद्धतीने आपण त्या काठावर व्यवस्थित अशी फिनिशिंगमध्ये टिप मारून घेतली आहे. आपण त्यावर परत एक दाब टिप देऊन घेणार आहे. त्यामुळे आपला काठ हा एकदम व्यवस्थित तयार होईल.
अशा पद्धतीने आपण दोन्ही पण काठ हे व्यवस्थित असे फिनिशिंगमध्ये जोडून घेतले आहे. अशा प्रकारे आपली पफची बाही एकदम छान तयार झाली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.